हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत आय एम, वी आर आणि यू आर. तर खूप लोकांना आय एम, वी आर, यू आर हे कसं वापरायचं हे कळत नाही, कारण ते बेसिक नियम कधी शिकले नाहीत आणि थेट इंग्लिश बोलायला जातो. तर आपण कोणत्या ठिकाणी कोणता सब्जेक्ट वापरायचा हे समजत नाही, म्हणून मग आपण गोंधळून जातो. तर आज आपण आय एम, वी आर आणि यू आर हे कधी वापरायचं हे बघणार आहोत. तर आय एम म्हणजे काय आणि आपण ते कधी वापरतो? आय एम म्हणजे मी आहे. जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो तेव्हा आपण आय एम यूज करतो. जसं की आय एम हॅपी. जसं की तुम्ही स्टुडंट असाल तर आय एम अ स्टुडंट, किंवा आय एम अ सॉफ्टवेअर इंजिनियर. जर तुम्ही गृहिणी असाल तर आय एम अ हाऊसवाईफ. हे आपण आय एम असं यूज करतो. तर त्यानंतर आपण यूज करतो वी आर. वी आर आपण कधी यूज करतो? जेव्हा आपण स्वतः किंवा इतर म्हणजे दुसऱ्या लोक यांच्याबद्दल बोलतो तेव्हा आपण वी आर यूज करतो. वी आर म्हणजे काय? आपण आहोत किंवा आम्ही आहोत. जसं की एक्झाम्पल, वी आर फ्रेंड्स, आम्ही मित्र आहोत. वी आर रेडी, आम्ही तयार आहोत. वी आर गर्ल्स, असं आपण वी आर यूज करतो. त्यानंतर आपण यूज करतो यू आर. आपण यू आर कधी यूज करतो? जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीशी बोलतो तेव्हा आपण यू आर यूज करतो. यू आर म्हणजे तू आहेस किंवा तुम्ही आहात. जर आपण एक सिंगल पर्सनशी बोलत असो तर तेव्हा आपण यू आर यूज करतो, म्हणजे तू आहेस. जर आपण खूप साऱ्या लोकांशी बोलत असू तेव्हा सुद्धा आपण यू आरच यूज करतो, म्हणजे तुम्ही आहात. यू आर राईट म्हणजे तू बरोबर आहे. यू आर गुड फ्रेंड्स. तर आपण इथे बघूया आय एमचे 10 सेंटेन्स, म्हणजे आपण कसे यूज करतो. मी थकले आहे तर काय म्हणणार? आय एम टायर्ड. मी तयार आहे. आय एम रेडी. मला भूक लागली आहे. आय एम हंग्री. मी व्यस्त आहे. आय एम बिझी. मी इंग्लिश शिकत आहे. आय एम लर्निंग इंग्लिश. मी घरी आहे. आय एम ॲट होम. जर मी काम करत असेल तर मी काय यूज करणार? आय एम वर्किंग. मी खूप आनंदी आहे तर आय एम हॅपी. मी कन्फ्यूज आहे किंवा मी गोंधळी आहे थोडीशी तर काय यूज करणार? आय एम कन्फ्यूज. जर मी येत असेल तर काय यूज करणार? आय एम कमिंग. असे तुम्ही आय एमचे ॲटलिस्ट 5 सेंटेन्स बनवून कमेंट करायचे आहे. त्यानंतर आपण बघूया वी आर. तर आपण वी आर कधी यूज करतो? आम्ही तयार आहोत. वी आर रेडी. आम्हाला भूक लागली आहे. वी आर हंग्री. आम्ही जात आहे. वी आर गोईंग. आम्ही इंग्लिश शिकत आहोत. वी आर लर्निंग. आम्ही आज व्यस्त आहोत. वी आर बिझी टुडे. आम्ही विद्यार्थी आहोत. वी आर स्टुडंट्स. आम्ही आनंदी आहोत. वी आर हॅपी. आम्ही वाट पाहत आहोत. वी आर वेटिंग. आम्ही घरी आहोत. वी आर ॲट होम. आम्ही एकत्र काम करत आहोत. वी आर वर्किंग टुगेदर. तर वी आरचे सुद्धा तुम्हाला ॲटलिस्ट 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहे. तर आता आपण बघूया यू आर. तर यू आर आपण कधी यूज करतो? एखाद्या व्यक्तीला आपल्याला बोलायचं की तू सुंदर आहेस तर यू आर ब्युटिफुल. तू उशिरा आला किंवा उशिरा आलीस तर यू आर लेट. तू हुशार आहेस, यू आर स्मार्ट. तू चुकीचा आहे किंवा चुकीचे आहे, यू आर रॉंग. तू तयार आहेस, यू आर रेडी. तर तू माझा किंवा माझी मित्र आहेस तर यू आर माय फ्रेंड. तू खूप दयाळू आहेस, यू आर काइंड. तू व्यस्त आहेस, यू आर बिझी. तू छान शिकत आहेस, यू आर लर्निंग वेल. तू मजबूत आहेस, यू आर स्ट्रॉंग. तर असे तुम्हाला यू आरचे सुद्धा ॲटलिस्ट 5 सेंटेन्स कमेंटमध्ये टाकायचे आहेत, जे मी चेक करेन. तर अजून काही सेंटेन्स मी तुम्हाला सांगेन यू आरचे, जे तुम्ही अनेक वचनमध्ये यूज करू शकता. तर यू आर माय डिअर फ्रेंड्स. यू आर अ ग्रेट टीम. यू आर हॅव्हिंग अ सो मच फन. यू आर एक्सप्लोरिंग न्यू प्लेसेस. यू आर ड्रीमिंग बिग फॉर द फ्युचर. यू आर ऑलवेज इन्स्पायरिंग मी. यू आर अ व्हेरी इम्पॉर्टंट. हे सेंटेन्स तुम्ही अनेक वचनमध्ये यूज करू शकता.
If you like this video, please like, share and subscribe. Thank you so much. See you soon.